सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रिक्स हे बघूया. त्यासाठी सर्वांनी सुरुवातीला हेडिंग टाका. वाटल्यास हेडिंग टाका सर्वांनी. सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रिसेस. सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रिसेस. दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन कशा पद्धतीने असेल हे बघणार आहे. जसं ऍडिशन होती त्याच पद्धतीने आपल्याला त्याची सबट्रॅक्शन सुद्धा घ्यायची आहे. मग आता एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला एक एक्झाम्पल घेतोय, सर्वांनी लक्ष द्या. मॅट्रिक्स 2 3 1 4 हा एक मॅट्रिक्स आहे जो 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. मायनस दुसरा एक 2x2 चा मॅट्रिक्स घेतो 1 6 -1 2 1 6 -1 2. आता हे दोन मॅट्रिक्स आपल्याला यांची सबट्रॅक्शन करायचे. मग जसं आपण ऍडिशनला केलं होतं त्याच पद्धतीने करणार. ऍडिशन मध्ये काय केलं होतं आपण? करस्पॉन्डिंग एलिमेंटचे ऍडिशन केले होते. म्हणजे पहिला एलिमेंट पहिल्यामध्ये ऍड केला होता, दुसरा दुसऱ्यामध्ये ऍड केला होता, तिसरा तिसऱ्यामध्ये ऍड, चौथा चौथ्यामध्ये ऍड करतो. अशा पद्धतीने आपण चारही एलिमेंट पहिल्या मॅट्रिक्सचे आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे आपण ऍडिशन करतो. तसंच सेम पोझिशन आपल्याला सबट्रॅक्शन सुद्धा करायचे आहे. मग सबट्रॅक्शन करताना हा फर्स्ट एलिमेंट या फर्स्ट एलिमेंट मधून सबट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. म्हणजेच काय होईल? 2 - 1 असेल, बरोबर का? 2 - 1 काय असेल मग? 2 - 1 पहिली व्हॅल्यू 2 - 1. आता दुसरा एलिमेंट आहे 3 3 - 6. मायनस दुसरा इथला एलिमेंट आहे 6. 3 - 6 -3. हे कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटर वरती करू शकता, म्हणजे फास्ट होऊन जाईल. म्हणजे या पहिल्या रो मधून पहिला रो आपण मायनस केला आणि इथं लिहिला. आता सेकंड रो मधून सेकंड रो मायनस करायचा आणि तिथं लिहायचं खाली. आता बघा हा 1 -1 आहे. 1 मायनस ब्रॅकेट मध्ये -1 आहे. 1 +2 काय असेल? मायनस मायनस पुढे काय होणार? तिथं +1 येणार. आणि 1 + 1 किती असेल? इथं मग 2 असेल. म्हणजेच 1 - -1 चा अर्थ +1 आणि 1 + 1 म्हणजे ते 2 झालं. आता शेवटचा एलिमेंट आहे इथं 4. तो मायनस करायचा आहे 2 मधून. 4 मधून 2 मायनस केल्यानंतर 2 येईल, बरोबर आहे? हा आपला फायनल सबट्रॅक्शनचा मॅट्रिक्स असेल. पहिला मॅट्रिक्स मायनस दुसरा मॅट्रिक्स इक्वल टू करस्पॉन्डिंग एलिमेंटची सबट्रॅक्शन केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळाला तो मॅट्रिक्स म्हणजेच हा हे आपलं आन्सर असतं. लक्षात येते सर्वांच्या? पहिल्या रो मधून पहिला रो सबट्रॅक्ट केला, सेकंड रो मधून सेकंड रो सबट्रॅक्ट केला. हेच केलेलं आहे आपण यामध्ये. ठीक आहे, एक एक्झाम्पल तेवढं लिहून घ्या ज्यांचं राहिलंय त्यांनी. झालं. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. यावरील एक्झाम्पल कशा पद्धतीने असतात ती.
घ्या एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पलचं स्ट्रक्चर इफ क्वेश्चन लिहून घ्या. इफ ए इक्वल टू मॅट्रिक्स 6 1 4 0 -1 3 ए इक्वल टू एक मॅट्रिक्स आहे जो 2/3 ऑर्डरचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढल्या बी मॅट्रिक्स एक दिलेला आहे. त्याचा पहिला रो आहे 9 to 7. पहिला रो आहे 9 to 7 आणि सेकंड रो आहे -14 12 व 6 आणि फाइंड करायला सांगितलं समजा तुम्हाला ए मायनस बी. दिलेल्या व्हॅल्यू सर्वांनी सुरुवातीला लिहायच्या. काय काय दिले आपल्याला? दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत. ते दोन मॅट्रिक्स मी आपल्या स्टेप वाईज नुसार लिहितो. गिवन सर्वांनी सुरुवातीला गिवन दिलेले दोन्ही मॅट्रिक्स फक्त एका पुढे एक लिहायचे फक्त 0 -1 3 ए आणि बी जो दिलेला आहे तोही लिहा 9 to 7 -14 12 व 6. A equal to matrix and B equal to matrix. दिलेले दोन्ही मॅट्रिक्स मी आन्सर मध्ये सुरुवातीला लिहून घेतले आणि त्यानंतर मग जे काही सांगितलंय त्यानुसार सिम्प्लिफिकेशन करणार. दोन्ही मॅट्रिक्स सर्वांचे लिहून झाले? हो सर. ठीक आहे. आता सबट्रॅक्शन घेऊया. जे विचारलंय ए मायनस बी ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला विचारलेली आहे. ती घेतो मी इथं आता. ए मायनस बी इक्वल टू दोन्हीही मॅट्रिक्स टाकायचे. ए च्या ठिकाणी ए मॅट्रिक्स सांगा. ए मॅट्रिक्स काय होता? 6 1 4 6 1 4 0 -1 3. 0 -1 3 बरोबर आहे. आणि त्यामधून मायनस काय करायचं आहे तर हा बी मॅट्रिक्स करायचा आहे. मग बी मॅट्रिक्स ही आपल्याला माहिती आहे. तोही दिलेला आहे 9 to 7 9 to 7 -14 12 6. -14 12 व 6 6 या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. -3 -1 -3 14 13 -3. आणि आता आपल्याला त्या दोन्हींची सबट्रॅक्शन करायची बरोबर आहे. सबट्रॅक्शन करताना फर्स्ट रो मध्ये सबट्रॅक्ट होईल. सेकंड रो मधून सेकंड रो सबट्रॅक्ट करायचा म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची. सेकंड रो मधून सेकंड रो सबट्रॅक्ट करायचा. आता बघा पहिला एलिमेंट मायनस पहिला एलिमेंट 6 - 9 किती येतं? 3. बघा -3. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. परत सेकंड एलिमेंट मायनस सेकंड एलिमेंट 1 - 2 -1 बरोबर आहे. थर्ड एलिमेंट मायनस थर्ड एलिमेंट 4 - 7 -3 म्हणजे फर्स्ट रो झाला. फर्स्ट रो मधून फर्स्ट रो सबट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला हे मिळालं. आता सेकंड रो मधून सेकंड रो सबट्रॅक्ट करून काय मिळते बघायचं. 14 0 -14 14
+14 का -14? प्लस Plus. +14, कारण मायनस मायनस तिथं प्लस होईल. तसंच -1 -12 13 13 plus प्लस 13 +13 आणि 3 - 6 -3 -3. -3. हे आपलं आन्सर असेल. Hello, sir. हा बोला. -30 येते सर. सॉरी, -1 -12 -30 बरोबर आहे. +13 नाही येते. -1 -12 -13 आलं, कारण -1 -12 दोन्हीचं साइन एक घ्यायचं आणि या 1 आणि 12 ची ऍडिशन करायची, तिथं 13 येते. किंवा तुम्ही कॅल्क्युलेटर वरती डायरेक्ट जरी टाकलं तरी तुम्हाला तिथे आन्सर त्याच पद्धतीने येईल. -1 टाका, त्यानंतर -12 म्हणा, तुम्हाला आन्सर त्याचं -13 मिळेल. ही आपली सबट्रॅक्शनची व्हॅल्यू झाली. सर्वांचं झालं लिहून? हे समजलं एक्झाम्पल सबट्रॅक्शनचं? येस हो सर. सर. Yes, sir. ठीक आहे. आता पुढची काही एक्झाम्पल बघूया की ज्यामध्ये ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल आणि स्केलार मल्टिप्लिकेशन सुद्धा असेल. स्केलार मल्टिप्लिकेशन असेल तर ते कशा पद्धतीने असेल तेही बघूया थोडेसे एक्झाम्पल. ठीक, तिसरे एक्झाम्पल म्हणून लिहून घ्या. सॉरी, दुसरा आहे का यामधलं? हो सर. If A equal to matrix 2 6 2 6 4 -3 comma B equal to matrix 1 3 3 2 1 3 3 2 आणि फाइंड करायला सांगितलंय समजा A - B. एक एक्झाम्पल अजून एक सॉल्व्ह करा यानुसार. सर्वांनी सुरुवातीला गिवन जे आहे ते A आणि B च्या व्हॅल्यू लिहायच्या. गिवन A इक्वल टू तो मॅट्रिक्स 2 6 4 -3 कॉमा B इक्वल टू मॅट्रिक्स 1 3 3 2. क्वेश्चन मध्ये जे दिलेले आहेत ते मॅट्रिक्स मी त्या ठिकाणी लिहिले. आन्सर मध्ये लिहिताना ती स्टेप सर्वांनी लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायला ते सोपंही जातं. आता A आणि B हे दोन मॅट्रिक्स क्वेश्चन मधले आहे असे लिहिल्यानंतर आपण घेणार आहे A - B. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे या दोन्हीची वजाबाकी. मग ते स्टेटमेंट आता लिहूया खाली. A - B इक्वल टू A मॅट्रिक्स काय होता तो सांगा मला. 2 6 4 -3.
2 6 4 -3. -3 मायनस बी मॅट्रिक्स काय दिला होता क्वेश्चन मध्ये? 1 3 3 2 1 3 3 2 3 2 1 3 3 2 या पद्धतीनं दिलेलं होतं. आता हे दोन्हीची सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन करताना फर्स्ट रो मधून सबट्रॅक्ट होईल, सेकंड रो मधून सेकंड रो सबट्रॅक्ट होईल, यामधून हे सबट्रॅक्ट, यामधून हे सबट्रॅक्ट. या पद्धतीने आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. म्हणजेच आता पहिला एलिमेंट मायनस पहिला एलिमेंट म्हणजे 2 - 1 किती येतं? 1 1 येतं. 2 मधून 1 मायनस केल्यानंतर 1. आता दुसरा एलिमेंट काय आहे? 6 मायनस यातला दुसरा एलिमेंट 3 3 म्हणजे 6 - 3 3 3 प्लस 3 6 मधून 3 गेल्यानंतर 3च राहणार आहे. परत आता सेकंड रो मधून सेकंड रो मायनस करायचं. 4 - 3 1 1 आणि हे -3 -2 -5 हे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर वरती करा. जर मायनस प्लस मध्ये कळत नसेल तर आणि आपल्याला आन्सर मिळेल त्या a मायनस b च 1 3 1 -5 की जे कशा पद्धतीने फाइंड आउट केलं. फर्स्ट मधून फर्स्ट मायनस, सेकंड एलिमेंट सेकंड मधून मायनस, थर्ड मधून थर्ड एलिमेंट मायनस, फोर्थ एलिमेंट मधून फोर्थ एलिमेंट मायनस. अशा पद्धतीनं करस्पॉन्डिंग एलिमेंट ज्यावेळी आपण एकमेकांमधून सबट्रॅक्ट करू त्यावेळी आपल्याला त्याची सबट्रॅक्शन मिळेल. येते लक्ष सर्वांच्या? हो सर. ठीक आहे, लिहून झालं? हो सर. नंतर राहिलंय त्याने लिहून घ्या. झालं सर. ओके. ठीक आहे, पुढचा एक क्वेश्चन लिहून घ्या. इफ A equal to matrix 4 6 पहिला रो, 8 - 2 सेकंड रो, 12 - 4 थर्ड रो. 4 6 8 - 2 12 - 4. हा ए मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे आणि फाइंड करायला सांगितलं. समजा फाइंड 5A and 1/2A. 5A and 1/2A. सुरुवातीला मी दिलेला ए मॅट्रिक्स लिहितो. क्वेश्चन मध्ये आहे तो. A इक्वल टू मॅट्रिक्स हा दिलेला आहे 4 6 8 - 2 12 - 4. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे ए मॅट्रिक्स. तो ए मॅट्रिक्स लिहिला. आता फाइंड आउट करायचं आहे आपल्याला
5A सुरुवातीला फाइंड आउट करूया 5A. त्यासाठी मग 5A इक्वल टू 5 इंटू A मॅट्रिक्स जो दिलेला आहे तो लिहा. काय दिलेला आहे A मॅट्रिक्स? 4 6 4 6 -2 12 -4. 12 -4 या पद्धतीने आपल्याला A मॅट्रिक्स दिलेलं आहे. आणि आता 5चं ते मल्टिप्लिकेशन आपल्याला लिहायचं आहे. 5 न मल्टिप्लिकेशन काय असतं? स्केलार मल्टिप्लिकेशन आहे हे आपलं. स्केलार मल्टिप्लिकेशन मध्ये असतं काय? बाहेरच्या संख्येनं आतल्या संख्येला गुणोत्तर. हा, बाहेरचा जो कॉन्स्टंट आहे या कॉन्स्टंटनं आतमधील या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं असतं. मग 5 इंटू 4 किती येतं? 20. 20. परत या 5 न 6 ला मल्टिप्लाय केलं 30. 25 किती आहे? येते 30. 30. 35 कसं? परत सेकंड रो घ्यायचा, या 5 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं. 5 इंटू 8 40 बरोबर आहे. परत 5 इंटू -2 -10 -10. परत या 5 न 12 ला मल्टिप्लाय केलं, इथे यायचं खाली 60 60. 12 पंचे 60 आपल्याला माहिती आहे. 5 इंटू -4 -20. -20. आणि हेच आपलं आन्सर. सर एकदा मागची स्क्रीन दाखवा ना. 5 इंटू ए मॅट्रिक्स, फक्त गिवन मॅट्रिक्स एच लिहायचं आहे तुम्हाला तिथं. आन्सर मध्ये काय करायचं? गिवन मध्ये जे आहे तो ए मॅट्रिक्स लिहायचा आणि त्यानंतर आपल्याला जे विचारलेलं आहे 5A विचारलंय तर 5 इंटू ए मॅट्रिक्स टाकायचा आणि 5 न प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच आपल्याला हे आन्सर त्या 5A चा मॅट्रिक्स मिळेल. एक मिनिट हे लिहून घ्या पहिला. लिहिलं सर. सर पेपर कधी आहेत सर? 24 तारखेला. पुढच्या महिन्यात सर? आता 24 तारखेला. पाठीमागचं कुणाचं राहिलं होतं ते लिहून घ्या. ए इक्वल टू मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला त्याच्यावरून ते 5A आपण फाइंड आउट केले. आता दुसरी एक व्हॅल्यू आपल्याला ही फाइंड आउट करायची आहे 1/2A. दुसरी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे 1/2A. पाठीमागच्या प्रमाणात जसं 5A फाइंड आउट करताना 5 न A ला मल्टिप्लाय केलं तसं 1/2 न A ला मल्टिप्लाय करायचं. ते करूया आता बघा. वन हाफ इंटू ए. मग 1/2 आहे असं लिहिलं आणि ए मॅट्रिक्स लिहायचा. ए मॅट्रिक्स काय दिलेला आहे तो लिहा. 4 6 8 -2 12 -4 हा आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेला आहे आणि बाहेरची टर्म आहे ही 1/2. आता 1/2 ने या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. पण 1/2 न आपल्याला अशा पद्धतीने मल्टिप्लाय करताना हे जे 2 आलेलं आहे
हे 2 बाहेरचं कसं आहे हो, डिवाइडला आलेलं आहे, डिनॉमिनेटरला आलेला आहे. आणि डिनॉमिनेटरचा अर्थ काय, तर या 2 न आतील प्रत्येक एलिमेंटला डिवाइड भागाकार करायचा आहे, त्याला डिवाइड करायचं आहे या 2 न. म्हणजेच हे जे 4 आहे, 4 ला 2 न डिवाइड करायचं, 6 ला 2 न करायचं, 8 ला 2 न, -2 ला 12 डिवायडेड बाय 2, -4 डिवायडेड बाय 2. -1 प्रत्येक एलिमेंटला आपल्याला 2 न डिवाइड करावं लागेल आणि त्यानंतर जे येईल ते आपला आन्सर असेल. आता पहिलं सांगा, 4 ला 2 न डिवाइड केलं तर कितीचा भाग जाईल? 2 2 चा जाईल, 2 दुनी 4 किंवा कॅल्क्युलेटर वरती करा. 6 डिवायडेड बाय 2 6 3 3 असेल, 2 त्रिक 6 असेल. परत 8 डिवायडेड बाय 2 4 4 असेल, बरोबर आहे. -2 डिवायडेड बाय 2 -1 -1 -1 असेल, मायनस आहे ना इथं, -1 असेल. परत 12 डिवायडेड बाय 2 6 बेसक 12 आणि -2 -4 डिवायडेड बाय 2 -2 -2 झाले. हे आपलं आन्सर 1/2 इंटू ए च. 1/2 इंटू ए करताना आपण काय केलं, 1/2 इंटू ए मॅट्रिक्स लिहिला आणि त्या मॅट्रिक्सला 1/2 न मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे ते डिवाइडला 2 आलेला आहे, त्या 1/2 मध्ये त्या 2 न डिवाइड करायचं त्याला प्रत्येक एलिमेंटला, तरच आपल्याला ते 1/2 इंटू ए सिम्प्लिफिकेशन मिळेल. मग 4 ला डिवाइड केलं, फक्त भागाकार केला, 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8 असेल, 2 एक 2, 2 सक 12, 2 दुनी 4. प्रत्येक ह्याला कॅल्क्युलेशन ओरली आपल्याला करता येईल. ते त्याला ओरली लक्षात येत नसेल तरी कॅल्क्युलेटर वरती करा. कॅल्क्युलेटर ही तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे त्या पद्धतीने ही सिम्प्लिफाय करू शकता. झाले का सर्वांचं? हो सर. आता या दोन्हीच्या कॉम्बिनेशनची एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन लिहून घ्या. इफ A equal to 2, 3, 4, 5. A equal to मॅट्रिक्स आहे 2, 3, 4, 5. 2, 3, 4, 5. कॉमा B इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे 3, 7, 1, 9. 3, 7, 1, 9. आणि यावरून आपल्याला फाइंड करायला सांगितलं, फाइंड 2A प्लस 3B. 2A प्लस 3B. दिलेले दोन मॅट्रिक्स, फाइंड 2A प्लस 3B. आता क्वेश्चन तर आपल्या लक्षात आला असेल, आपल्याला व्हॅल्यू काढायचे ही 2A प्लस 3B ची. हे डायरेक्ट तर आपल्याला मिळणार नाहीये, म्हणून मी सेपरेट यातला 2A एकदा व्हॅल्यू सेपरेट फाइंड आउट केली, 3B ची व्हॅल्यू तीही सेपरेट फाइंड आउट केली. आणि एकदा काय हे 2A आणि 3B मिळाले का त्यानंतर त्या दोन्हींची ऍडिशन केली. डायरेक्ट ऍडिशन या पद्धतीनं न करता सेपरेट करून त्याला ऍडिशन केली. आता एक एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सुरुवातीला ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स लिहितो. ए मॅट्रिक्स हा दिलेला आहे गिवन मध्ये, बी मॅट्रिक्स दिलेला आहे 3, 7, 1, 9. दोन मॅट्रिक्स ए आणि बी. गिवन मध्ये दोन्हीही मॅट्रिक्स लिहिले.
आता एक एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक 2a, दुसरी 3b. सुरुवातीला इथं घेऊया 2a इक्वल टू 2a म्हणजे काय करता हो आपण? 2 न ए मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करता आणि ए मॅट्रिक्स काय आहे? 2 3 4 5 आहे. ए मॅट्रिक्स म्हणजे 2 3 4 5 आहे. which is equal to, आता बाहेरच्या ह्या 2 न आतमधल्या चारही एलिमेंटला मल्टिप्लाय करायचंय. सांगा 2 into 2 4 4, 2 into 3 6, 2 न 2 ला केलं, 2 न 3 ला केलं. 8 आता याच 2 न 4 ला मल्टिप्लाय केलं, खाली किती येईल? 8. 2 न या 5 ला मल्टिप्लाय केलं, किती येईल? 10. म्हणजे 2a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4 6 8 10. तसंच दुसरी व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूयात. 3b आपल्याला पाहिजे. 3b ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. हे 3b कुठून घेतलं? तर आपल्याला एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन जो दिलेला आहे त्यामध्ये फाइंड आउट करायला सांगितलंय 2a plus 3b. त्यातली एक व्हॅल्यू 2a फाइंड आउट केली. आता 3b फाइंड आउट करायची. मग 3b फाइंड आउट करताना या 3 न b ला मल्टिप्लाय करायचं. b मॅट्रिक्स मी घेतो 3 7 1 9. b मॅट्रिक्स घेतला 3 7 1 9. आणि आता मल्टिप्लिकेशन करूया. 3 न 3 ला मल्टिप्लाय 9. 3 न 7 ला मल्टिप्लाय 21. 21. 3 न 1 ला मल्टिप्लाय 3. 3 न 9 ला मल्टिप्लाय. 27. या पद्धतीनं दोन मॅट्रिक्स आपल्याला मिळाले. एक 2a स्केलार मल्टिप्लिकेशनचा, 3b दुसरा स्केलार मल्टिप्लिकेशनचा मॅट्रिक्स मिळाला. आणि आता काय फाइंड आउट करायला सांगितले आपल्याला? काय आहे? 2a प्लस 2a plus 3b. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे ना 2a प्लस 3b. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता 2a ची व्हॅल्यू मी इथं टाकतो. 2a इथं आहे 2a, ती व्हॅल्यू टाकूया 4 6 8 10. हा 2a प्लस 3b चा मॅट्रिक्स म्हणजे इथं काढलेला आहे आपण, तीही व्हॅल्यू टाकूया 9 21 3 27. 2a चा मॅट्रिक्स जो काढलेला होता तो लिहिला. 3b चा मॅट्रिक्स जो काढलेला होता तो लिहिला. आणि आता या दोन्हींची बेरीज करायची. which is equal to, तुम्ही ते खालीही लिहू शकता. ऍडिशन म्हणजे काय असतं? पहिला एलिमेंट प्लस पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट प्लस दुसरा, तिसरा प्लस तिसरा, चौथा प्लस चौथा. अशा पद्धतीनं ऍडिशन केली की आपल्याला त्याची त्या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन मिळेल. मग सांगा 4 आणि 9 ची ऍडिशन 13. 13, 13. 6 आणि 21 ची ऍडिशन 27. 21. 6 प्लस 21 27. 27. 8 आणि 3 ची ऍडिशन 11. 11. बरोबर आहे. 10 आणि 27 ची ऍडिशन 37. 37. ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे हे आपलं आन्सर मिळालं. 2a प्लस 3b ची व्हॅल्यू मिळाली 13 27 11 37. या पद्धतीनं आपल्याला याचं 2a प्लस 3b चा मॅट्रिक्सचा आन्सर मिळाला. काय काय केलं बघा.
आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय हे 2a प्लस 3b 2a प्लस 3b आणि या 2a प्लस 3b मध्ये जे 2a आहे ते 2a मी सुरुवातीला 2 न a ला मल्टिप्लाय केलं आणि हे 2a फाइंड आउट केलं हा मॅट्रिक्स. तसंच जे 2a प्लस 3b मधला 3b मॅट्रिक्स सुद्धा आपण फाइंड आउट करायचा होता. तर या 3b साठी मी काय केलं, हे 3 आणि b मॅट्रिक्स जो दिलेला होता त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 3 इंटू मॅट्रिक्स हा मॅट्रिक्स मिळाला. म्हणजे 2a इक्वल टू एक मॅट्रिक्स मिळाला, 3b इक्वल टू एक मॅट्रिक्स मिळाला. आणि आता ह्या दोन्हींची ऍडिशन करायची आपल्याला. ऍडिशन करण्यासाठी हे दोन्हीही मॅट्रिक्स आपण इथं लिहिले आणि दोन्हीची करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन ही मिळाली आणि हे आपलं 2a प्लस 3b चं आन्सर असतं. समजलं सर्वांना? हे लक्षात येते? येस सर. Yes, sir. लिहून घेताय सर्वजण? हो, sir. होय सर. ओके. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल घ्या म्हणजे अजूनही क्लिअर होऊन जाईल. इफ a इक्वल टू मॅट्रिक्स a इक्वल टू मॅट्रिक्स 2 3 1 0 minus 1 5 a इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे, कॉमा b इक्वल टू एक मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 minus 6 0 minus 1 3 0 minus 1 3 आणि फाइंड करायला सांगितलं 3a minus 4b 3a minus 4b ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता 3a minus 4b फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला कोणकोणते दोन मॅट्रिक्स आपल्याला मिळवावे लागतील हो? 3a आणि 4. बरोबर आहे. 3a मॅट्रिक्स एकदा काढावा लागेल 4b आणि 4b मॅट्रिक्स एकदा काढावा लागेल. 3a काढताना या a मॅट्रिक्सला 3 न मल्टिप्लाय केलं का 3a मिळतो. 4b काढताना या b मॅट्रिक्सला 4 न मल्टिप्लाय केलं का 4b मॅट्रिक्स मिळतो. म्हणजे यावरून आपल्याला 3a आणि 4b सुरुवातीला काढून घ्यायचे, त्यानंतरच आपण दोन्हींची सबट्रॅक्शन करणार आहे. सुरुवातीला गिव्हनच्या व्हॅल्यू सर्वांनी लिहा. a इक्वल टू मॅट्रिक्स 2 3 1 0 minus 1 5 कॉमा b इक्वल टू 1 2 minus 6 0 minus 1 3 a आणि b हे दोन मॅट्रिक्स लिहिले. ठीक आहे का सर्वांनी ए आणि बी दोन मॅट्रिक्स? हो सर. आता एक एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. या आता 3a इक्वल टू 3a काढताना आपण या 3 मॅट्रिक्सला a न मल्टिप्लाय करणार आहे
आणि ए मॅट्रिक्स काय दिलेलं आहे आपल्याला? 2 3 1 0 -1 5. बरोबर आहे. 2 3 1 0 -1 5. हा ए मॅट्रिक्स लिहिला. त्या ए मॅट्रिक्सला आपल्याला 3 न मल्टिप्लाय करायचा आहे. मग 3 न मल्टिप्लाय करायचं असेल तर त्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. सांगा मग 3 न 2 ला मल्टिप्लाय केलं, 6 3 न 3 ला मल्टिप्लाय, 9 3 3 न 1 ला मल्टिप्लाय, 3 3 3. पहिल्या रो ला मल्टिप्लाय झाला. आता सेकंड रो ला मल्टिप्लाय. 3 into 0 0. 3 न -1 ला मल्टिप्लाय, -3 -7 आणि 3 न 5 ला मल्टिप्लाय, 15 म्हणजे 3a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 693 0 -350. जसं 3a काढला तसंच आपल्याला 4b सुद्धा काढायचं आहे. मग 4b फाइंड आउट करण्यासाठी 4 न त्या बी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. बी मॅट्रिक्स काय आहे हो? 1 2 -6 0 1 -1 2 3 6 0 -1 3 0 -1 3. 1 2 -6 0 -1 3. आता इथं ही 4 न प्रत्येक एलिमेंटला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. सांगा 4 into 1 4 4, 4 into 2 8 4 into -6 -24 -24. आता 4 into खाली 0, हा 0 4 into -1 -4 4 into 3 12 12. अशा पद्धतीने आपण 4b सुद्धा फाइंड आउट केला. 48 -24 आणि 0 -4 12. या पद्धतीने आपल्याला 3a आणि 4b मिळाली. आता विचारलंय काय हो आपल्याला? ऍडिशन विचारलंय या दोन्हीचे का सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन विचारलेले आहे. मग सबट्रॅक्शन मध्ये ते लिहा 3a - 4b = बघा 3a ची व्हॅल्यू वरती काढलेली आहे. इथं 3a ची ती इथं लिहायची 6930 693 0 -350 0 -350. आता मायनस सेकंड मॅट्रिक्स 4b चा जो इथं आहे 48 तो त्याला टाकायचा -24 -24 आणि 0 -4 12 12. 48 -24 0 4 12. तर या 3a मधून आपल्याला 4b मायनस करायचं. फर्स्ट मधून फर्स्ट मायनस, सेकंड मधून सेकंड, थर्ड मधून थर्ड, खाली हे सेकंड रो मधून सेकंड रो मायनस करायचं. सांगा आता 6 मधून 4 मायनस केलं तर किती येतं? 2 2. 9 मधून 8 मायनस केलं तर किती येतं? 1 1. 3 मधून -24 केलं तर -21 बघा -24 आहे. हे कॅल्क्युलेटर वरती टाका की तुम्ही. सर +27 हा, कारण मध्ये मायनस इंटू ब्रॅकेट मध्ये एक मायनस आहे आणि हे मायनस आणि मायनस दोन्ही एक काय होतील? प्लस होतील. आणि 3 + 24 आपल्याला 27 मिळेल. कॅल्क्युलेशन चुकू नका त्यामध्ये, म्हणजेच आपल्याला त्याच्या व्हॅल्यू मिळतील. हे लिहून झाले का सर्वांचं हे इथपर्यंत? हो
सर्वांचं लिहून झालंय का बघा. ठीक आहे. 3a minus 4b equal to काय आली होती पहिली व्हॅल्यू? 2 2 1 27 27 2 1 27 आली होती. 1 3 तसंच दुसरी व्हॅल्यू काय आली होती? 0 0 1 7 0 1 minus 7 -7. बघा चेक करा. येते का सर्वांचं? तर तिथं 3 येतोय, -7 नाही येत. किती आहे तिसरी व्हॅल्यू? 3 सर. रोज सांगा का सबट्रॅक्शन सांगा मला ती कशी आहे. 15 - 12 मग 15 - 12 व 7 कसं काय येते? कोणी सांगितलं -7? 3 येतोय. 3 येते सर. 15 - 12 व 3 ना सरळ आहे की 15 - 12 3 येणार ना डायरेक्ट. त्यात 7 याचा काय संबंध आहे? हा सर. आणि पहिली व्हॅल्यू -3 -4 ही व्हॅल्यू -3 -4 हेही तुम्ही आहे असं ब्रॅकेट -3 ब्रॅकेट टाका -4 ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल टू हे कॅल्क्युलेटर वरती टाकलं तर डायरेक्ट 1 येतं. का तर हे -3 आणि हे मधलं मायनस इंटू मायनस काय होतं? प्लस होतं. आणि त्यामुळे हे -3 + 4 1 येतं. ऐकून करा आता. त्यामुळे हे दोन्हीही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आणि 3a - 4b जे विचारलेलं होतं ते आपल्याला मिळालं. अशा पद्धतीनं 2 1 27 0 1 3 या पद्धतीनं आपल्याला त्याचा आन्सर मिळाला. आता दुसरे 1-2 एक्झाम्पल दिले तर तुम्हाला आन्सर फाइंड आउट करता येतील होमवर्कला दिले तर. हो सर. काय अडचण आहे आता यामध्ये? नो सर. बघा सबट्रॅक्शन करताना हो, सर. पहिले ज्या 2 व्हॅल्यू आहेत त्यामध्ये एक स्केलार मल्टिप्लिकेशन पहिली एक व्हॅल्यू सेपरेट काढायची, दुसरी व्हॅल्यू सेपरेट काढायची आणि त्यानंतर दोन्हींचं सबट्रॅक्शन करायचं. ऍडिशन असेल तर दोन्हींची ऍडिशन करायची. त्या पद्धतीने तुम्ही ते आन्सर फाइंड आउट करायचं. आता 2 होमवर्कला एक्झाम्पल तुम्हाला ते ग्रुप वरती सेट करतोय की सर्वांनी उद्या सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात सर्वांच्या? हो सर.